हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं गावठी कट्टा बाळगणाऱ्यांना केली अटक। देशी बनावटीचे पिस्तूल, कट्टा मॅगझिन सह जिवंत काडतूस असा एकूण 25,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर यांच्या आदेशान्वये नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्र व हत्यार बाळगणारे इसम गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन मधील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर व पोलीस शिपाई समाधान वाजे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक संशयित इसम पिस्तुलासारखे हत्यार घेऊन पंपिंग स्टेशन चेहडी जवळ दारणा नदीवरील बंधाऱ्यावर चेहडी येथे फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्याच अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विजय टेमनर व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपीस ताब्यात घेऊन योग्य ती करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। सदर सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंपिंग स्टेशन चेहडी जवळ दारणा नदीवरील बंधाऱ्यावर चेहडी येथे साध्या वेशात जाऊन सापळा रचला होता। सदर ठिकाणी एक इसम संशयित हालचाली करत असल्याचं जाणवलं। त्यास पोलीस पथकानं पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीनं त्यास ताब्यात घेतलं। त्याचं नाव व पत्ता विचारले असता प्रशांत विनोद सिंग 22 वय 26 वर्ष राहणार चेहडी पंपिंग निवारा घरकुल नाशिक रोड नाशिक असं सांगून त्याच्या अंग झडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्तूल, कट्टा मॅगझिनसह 500 रुपये किमतीचं जिवंत काडतूस असा एकूण 25,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं पोलीस हवालदार टेमनर यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपीतास ताब्यात घेतलं व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 653/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस हवालदार टेमनर करत आहे। वृत्त संकलन विभाग, हिंदवी स्वराज्य न्यूज, नाशिक।